तर आता एक महत्त्वाचा मुद्दा मला आपल्या सर्वांसमोर मांडायचा आहे. शाळेची सुरुवात जरी आपण एका विशिष्ट हेतूने केली असली तरी आपल्यापैकी प्रत्येकाला सांसारिक जबाबदाऱ्या आहेत. आर्थिक चणचण बसते. कित्येकांचे असे हाल आहेत की दर महिन्याचा घर खर्च भागवताना अडचणींना सामोरं जावं लागतं. या सगळ्याचा विचार करून सर्व सभासदांना महिना 5 रुपये पगारवाढ द्यावी असा ठराव मी या ठिकाणी मांडतो. माझं याला अनुमोदन आहे. माझेही. माझंही. काव गोळे, तुमचं काय मत आहे? नाही, तुम्ही तुमचं मत काही सांगितलं नाही म्हणून. नाही, मुद्दा तसा वाजवीच आहे. माझा पाठिंबा आहे. उत्तम, ठरलं. तर मग येत्या महिन्यापासूनच आपल्यापैकी प्रत्येकाला 5 रुपये पगारवाढ घोषित करू. अगदी योग्य वेळी आलात आपण बळवंतराव. आम्ही एक महत्वाचा आणि सर्व सभासदांच्या हिताचा निर्णय मंजूर केला. होय का? काय म्हणे? सर्व आजीव सभासदांचा पगार 5 रुपयाने वाढवणे. काय गरज आहे पगारवाढीची? आपल्याला गरज नाही म्हणजे इतरांनाही नाही असं होत नाही ना. आर्थिक अडचणी सगळ्यांनाच आहे. पण मग पोटापुरता पगार देतोय की आपण? त्याहून अधिक गरज भासली तर ग्रॅच्युइटी द्यावी. आणि हो, ख्रिस्ती धर्मोपदेशकांप्रमाणेच ही संस्था चालवावी असे माझे स्पष्ट मत आहे. पोटापुरता पगार प्रत्येकाला पुरतो तसं नाही बळवंतराव. कौटुंबिक अडचणी बऱ्याच आहेत. लग्न कार्य, आजारपण, 10 वाटेनं होणारे खर्च. त्यामुळे पगारवाढ व्हायला हवी या मताचा मी आहे. म्हणजे दर महिन्याला 40 ऐवजी 45 रुपये पगार घेणं आणि वर्षाखेरीस 400 रुपये घेणं ही म्हणजे तत्वच्युती होय. नाहीतरी ग्रॅच्युटी आपण देत आहोतच बळवंतराव. मग पगारवाढीला इतका आक्षेप काय तुमचा? उलट मी तर म्हणतो दरवर्षा अखेरीस जी ग्रॅच्युटी म्हणून आपण रक्कम देणार आहोत ती कमी करू आणि दर महिन्याला जो पगार मिळतो तो वाढवू. वाढते संसार आणि जबाबदाऱ्या यांचा विचार करता हा निर्णय योग्य आहे असं मला वाटतं. अगरकर, अशी पगारवाढ घेण्याची जर सवय लागली तर ती दरवर्षी द्यावी लागेल, लक्षात घ्या. पगारवाढ देणं हे काय आपल्यासाठी नवीन नाहीये बळवंतराव. आता ही पगारी शिक्षकांना आपण ती देत आहोतच की. शिवाय आपण शिकवण्याचं कामही करतो आणि इथलं व्यवस्थापकीय कामही बघतो, परंतु त्याचा मोबदला घेत नाही ना. त्यामुळे एकूण कामाचा आवाका आणि मिळणारा मोबदला यात फार फरक आहे. आणि 5 रुपये पगारवाढ ही काय अवाजवी मागणी असं मला वाटत नाही. शिवाय सदस्यांची आर्थिक चणचणही दूर झाली तर चांगलंच आहे. आर्थिक चणचण, आर्थिक चणचण, आर्थिक चणचण. सदस्यांना मदत करण्यात कधी संस्थेने कुचराई केली का? आणि तुमची वैयक्तिक आर्थिक गरज काय ती सांगा आणि तशी उचल घ्या. सांगा, कितीची गरज आहे तुमची? एकट्याच्या गरजेबद्दल बोलतच नाहीये बळवंतराव. सर्वांच्या बाजूने हा विषय मांडतोय मी. आणि माझ्या अडचणी सोडवायला मी समर्थ आहे. वाद वाढत चाललेत. आपण ही चर्चा पुढे केव्हा तरी केली तर
उत्तम होईल असं माझं मत आहे. ही सभा इथंच संपली असं मी जाहीर करतो. अजिबात नाही. विषय आता निघालाय तर निर्णय आजच व्हायला हवा. सर्वांना सारखे काम आणि सारखा पगार द्यायला हवा ही माझी मागणी आहे. आणि मगाशी जेव्हा मी हा मुद्दा मांडला तेव्हा सगळ्यांनी होकार दिला होता. मग जर सगळ्यांच्या अनुमतीने आणि संमतीने निर्णय निश्चित झालाय तर मग उशिरा येऊन त्यात बदल करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? आणि केवळ एका व्यक्तीला तो निर्णय पटत नाहीये म्हणून आपण तो रद्द करायचा का? मुळात तुम्ही सगळ्यांच्या वतीने का बोलताय आगरकर? त्यांचे हे तसेच मत असते तर इतका वेळ चालू असलेल्या चर्चेत त्यांनी ते मांडले असते. आणि सगळ्यांचा पगार वाढवा अशी मागणी करण्याऐवजी तुमच्या वैयक्तिक अडचणी ते समिती पुढे मांडा, सगळ्यांना त्या पटवून द्या आणि काय ती ग्रॅच्युइटी घ्या बस. बळवंतराव, भीक मागायला मी इथे आलेलो नाहीये. मी का बळवंतराव, अहो काय झालं? अस्वस्थ दिसताय तुम्ही. काय झालं? तब्येत तर ठीक आहे ना? काय होतंय सांगाल का मला? वैद्यांकडे जायचं का आपण? हा, लवकर आलात तुम्ही आज. बोला ना हो, काहीतरी बोला. चित्त थाऱ्यावर नाही. मी मगापासून बघतेय ना तुम्हाला. तुम्ही काही बोलला नाही तर कसं कळेल मला? आणि तुम्ही काही सांगितलं नाही तर माझं तरी कामात लक्ष लागेल का? सांगा मला. अहो, भाऊजींशी काही वाद झाला का? अगं बाई, परत कोणती केस तर नाही ना? तू जरा शांत बसतेस का? माणूस विचार करतोय तर आपण प्रश्न विचारून हैराण करू नये एवढं साधं कळत नाही तुला? काही सांगण्यासारखं असेल तर सांग. अहो काय होतंय तुम्हाला? अहो मी पाणी आणते. काय एवढा संताप करून घेता तुम्ही? हे घ्या पाणी घ्या. शांत. अहो मी पटकन भाऊजींना घेऊन येते. अहो अहो त्यांची काहीतरी अहो आगरकर,
ही यातली शाई केसरीच्या पैशाने आणली होती. इथून रिकाम्या हातानं जाताना काहीच अवजू नको, नाही का गुरुजी? अहो आगरकर, अहो हे हे जे सगळं सामान आहे ते माझं स्वतःच आहे. यामध्ये केसरीचं काही नाहीये. तरी तुमच्यापैकी कोणाला तपासून बघायचं असेल तर बघू शकता. नंतर असं नको व्हायला की आगरकरांनी केसरीमधून अमुक अमुक गोष्टी नेल्या. आगरकर, अहो हे असं काय बोलतात तुम्ही? आपल्यापैकी कोणी असा आळ तुमच्यावर घेईलच कसा? व्यवहाराच्या जागी व्यवहार असतो नामजोशी. नंतर मला कोणाचं ऐकून नाही घ्यायचं. तुम्ही तपासून घेऊ शकता. गुरुजी, गुरुजी. उठ उठ दीनानाथ. हे बघ, असं रडू नकोस. माझ्या शुभेच्छा नेहमी तुझ्या पाठीशी आहेत. कर्तृत्ववान हो. जा.
पाहिलं का काय लिहिलंय ते? अहो काय झालं तरी काय, आणि मला कुठे वाचता येणार आहे? तुम्ही सांगितल्याशिवाय कळणार तरी आहे का मला? केसरीच्या स्फुटात असं लिहिलंय की बाळ गंगाधर टिळक केसरी पत्राचे प्रकाशक झाले असून आता प्रकाशकत्वाची जबाबदारी त्यांच्या शिरावर आहे. गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर ही जबाबदारी राहिली नाही. जाहिरातदार आणि वाचकांनी याची नोंद घ्यावी. अगं बाई, इतकंच ना? तुमचा चेहरा बघून किती घाबरले मी. अहो ते कार्यालयातलं नेहमीच असेल काहीतरी. नाहीतर भाऊजी आता ते कायचं म्हणतात ना, सोसायटी का कायचं त्याचं काम पाहणार असतील. नाही नाही ताई, इतकं साधं नाहीये ते. काल यांना खूप त्रास झाला. मी भाऊजींना बोलवायला निघत होते तर यांनी रोखलं मला, नकार दिला आणि माझा हात इतका पाहू पाहू अहो काय हे? ताई, अहो वहिनी, मला खूप भीती वाटते हो. काहीतरी विपरीत घडलं एवढं नक्की. यांच्यात वितुष्ट तर आलं नसेल ना? माझ्या मनात शंकेची बाल चुकचुकतीये. तुम्ही जरा शांत व्हा पाहू. रडणं थांबवा पाहू. शांत व्हा. रडणं बंद करा एकदम. वहिनी अहो वितुष्ट नव्हे. गेले काही दिवस जरा अबोला धरल्यासारखे वागतायत खरे, पण विचारात असतील कुठल्या तरी. आणि मी काय म्हणते, त्यांचं तिथं बाहेर केसरीत काय व्हायचं ते होवो. आपण इथे घरात छान नेहमीसारखे राहू एकत्र, हां? आणि सांगू त्यांना आपण तुमच्या ज्या काही चिंता असतील ना त्या घराबाहेर ठेवा म्हणून. ताई, काही अनिष्ट तर होणार नाही ना? आपण कायम अशा एकत्र असू ना? हे पहा वहिनी, आत्ता एकत्र आहोत की नाही हे महत्वाचं. उद्या काय होईल याच्या चिंतेत आजचा दिवस का जाळायचा आपण? यशोदा, यशोदा, आले आले. यशोदा.